पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 8 मध्ये. दिवसाची सुरुवात झालेली आहे परफेक्टली. ऑर्डर्स चालू आहेत आणि मेन म्हणजे काल असा सीन झाला. काल आम्हाला 10-10:30ला आम्ही आपलं जसं वाइंडअप करायला घेतलं आणि 10 नंतरच सगळ्यांचे कॉल यायला लागले की चालू आहे का. तर आपण सांगितलं की नाही आता बंद आहे. बरेच जण बोलायला लागले अरे 12पर्यंत ब्लॉग्समध्ये दिसतं तुमचं चालू असतं. ब्लॉगमध्ये 12पर्यंत आमचं क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात. 10 नंतर आम्ही ऑर्डर यासाठी बंद केलं ॲज पर जे पण नवीन रूल निघाला आहे पोलिसांचा त्याच्या. आणि जे स्मॉल आउटलेट आहेत ज्यांची सिटिंग बाहेर असते त्या लोकांना अलाउड नाही 10 नंतर सर्व्हिस. तर त्यामुळे आपण बंद केलं आहे आणि पोलिसांनी त्यांचे रूल्स ठेवलेत सो आपल्याला फॉलो करणं आहे. मी रोज त्यांच्याशी आर्ग्युमेंट करून धंदा नाही करू शकत कारण का ऑलरेडी बॉडी रात्री थकलेली असते आणि या सगळ्यामध्ये जर कोणाशी आर्ग्युमेंट करायचं झालं तर ते नाही पॉसिबल होत. सो म्हणून आम्ही 10 नंतर ऑर्डर्स नाही घेत. आणि आत्ता मस्तपैकी व्हाईट सॉस पेरी पेरी सगळ्या ऑर्डर्स चालू आहेत. जे कस्टमर काल रिटर्न गेले ते आत्ता आले खास खायला. त्यांनी तंदुरी मॅगी घेतली. लेट्स सी त्यांना आवडत आहे का. आणि एक चांगली गोष्ट त्यामध्ये अशी की त्यांना कोणीतरी दुसऱ्याने रिकमेंड केलंय की अरे इकडे असं आहे तुम्ही जाऊन या करून. सो हे एक मोठी चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी पण की कस्टमर आपला रेफरन्स देतात. आपली मार्केटिंग कस्टमर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला टेस्ट क्वालिटी कस्टमर सर्व्हिस सगळं देणं गरजेचं आहे आणि ते आपण देतोय. त्यामुळे बहुतेक कस्टमर आपल्याच कस्टमर आहेत ते समोरून सांगतात त्यांच्याकडे जावा ही गोष्ट चांगली भेटते. काल तर एक माणूस आलेला तो बऱ्याच टायमापासून त्यांची मुलं आणि वाईफ आमच्याकडे खाऊन गेलेले बट त्यांनी स्वतःनी नव्हतं खाल्लेलं. सो ते काल आलेले आणि काल त्यांनी मला सांगितलं की अरे आम्ही असं माझी वाईफ मला सांगते की ती मुलगी खूप शुगर आहे ना तिच्या हाताला खूप चव आहे. आणि ते आलेले बोलले वगैरे त्यांनी कॉफी वगैरे ट्राय केली ते आले आणि मग ते गेले. सो या सर्व गोष्टी आहेत. धंदा चालू केल्यावरती चांगला पण ऐकायचं आहे वाईट पण ऐकायचं आहे. आय होप कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नीट ऐकला असेल. ज्यामध्ये मी सांगितलंय कसे फेक अकाउंट्सवरनं नाव खराब करायला चालू करतात. जेव्हा पण तुम्ही काही चांगलं करायला जाता त्या टायमालाच या सगळ्या गोष्टी होतात. आता त्या माणसाला असं वाटतंय की आम्ही खोटं बोलतोय आमच्याकडे कस्टमर लांबून येतात. बाबा एवढं खोटं ऑफिशियली बोललो असतो तर आत्ता 10,000पर्यंत नसतो पोचलो. कुठेतरी अटकून राहिलो असतो. सो आय होप जर व्हिडिओ बघत असतील तर समजून घे थोडा. बाकी बोलू पुढे. ऑलमोस्ट वाजले 3 आणि आमचं निघायचं प्लॅनिंग होतं 2 वाजताच बरोबर. कारण का 1:30 वाजता आमची सर्व तयारी झालेली. म्हणजे आम्ही संध्याकाळसाठी हॉट चॉकलेट बनवलं. रेड सॉस बनवायला घेतलेला तो पण 1:45पर्यंत पूर्ण होत होता. एक्झॅक्ट 1:45ला मला ऑर्डर आली. पेरी पेरी पास्ता, तंदुरी मॅगी, मंचाव मॅगी, डबल मसाला मॅगी, पेरी पेरी पास्ता, व्हाईट सॉस पास्ता. आणि मग आम्ही दोघं जे इथे अटकलो. आणि इव्हन हॉट चॉकलेटचे नॉनस्टॉप 3 आले ना ऑर्डर. 3 का 4 ऑर्डर आल्या. जेवढं हॉट चॉकलेट आम्ही कसं 5-5 याचं बनवतो ते पूर्ण संपलं. आणि मग आता परत बनवलंय 5 याचं. आणि आता कारण का कसं आम्हाला थोडं 15-20 मिनिटं लेट झाला यायला तर दृष्टी कमीत कमी हॉट चॉकलेटचं देऊ शकते कोणाला पण. आणि थर्मास आता हा भरून ठेवलाय मी. आता याच्यानंतरला आम्ही आता निघतो घरी. आता मला 1 वाजता डॉट भूक अशी लागलेली. मीला बोललो पण आपलं सगळं काम झालं असेल तर फटाफट निघू आणि जाऊन जेवून येऊ सॉरी. बट शेवटी इथेच थांबलोय आणि आता 3 वाजलेत. आता आम्ही निघतो मग घरी जातो जेवतो आणि मग बघू. आता बरेच दिवस झालेत मला ब्लॉग्स शूटच नाही करतात. प्रॉब्लेम असा होतोय की स्टोरेजचा पण इश्यू होतोय आणि संध्याकाळी रस असा असतो डेली की टाइमच नाही भेटत की काय व्हिडिओ काढायचा. आणि सगळे कस्टमर एकदम इथे उभे असतात. आता त्यांच्यासमोर कॅमेरा काढून बोलायला लागलो तर ते बोलतील अरे ऑर्डर कर पहिला नंतर पटपट. त्यामुळे सो जेवढं पॉसिबल होतं टाकतोय. आणि आता बघू. आज सॅटर्डे आहे उद्या संडे. 2 दिवस गेला सॅटर्डे संडे आमच्यासाठी खूप डेंजर होता बाबा. जो रश बीस आम्ही मॅनेज केलाय. सो लेट्स सी आजचा सॅटर्डे आणि उद्याचा संडे कसा काय जातोय. जे पण असं ब्लॉगमध्ये फुल बघा आणि एन्जॉय करा. बऱ्याच गोष्टी शिका. याचमध्ये मगाशी एकाने आम्हाला कमेंट काय केला की जे करताय ते दाखवताय कशाला. याच्यासाठी म्हणजे ते आम्ही जे डोनेट केलेलं. तर बाबा जे आमचा व्हिडिओ बघतायत त्याच्यामध्ये बरेच जण जे इन्स्पायर होऊन त्या सगळ्या गोष्टी करतायत. जसं जर समजा त्याच्यातल्या 4-5 जणांनी पण 10,000 लोकांनी बघितलं 4-5 जणांनी पण त्या शाळेत जाऊन आमच्या व्हिडिओमुळे जाऊन तिकडे जर त्यांना भेट दिली त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला आणि त्यांना काही दिलं ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. आणि या माइंडसेटनी जे व्हिडिओ बघतात त्यांना खरं आपण मानू शकतो. बाकी ज्यांना शो ऑफचे आणि बघायचं असेल ते स्वतःला
तसं करत असतील कुठेतरी शो ऑफची गिरी, म्हणून त्यांना समोरचा पण तसंच करतो असं वाटत असेल. आता ते टाकून आम्हाला तर कोण काय फंडिंग देणार नाहीये, बट एक इच्छा होती की जसं लोक स्वतःचा बड्डे केल्यावरती दारूचा फोटो किंवा मित्रांसोबतचे एन्जॉयमेंट एकदम हक्से दाखवतात, तर भाई आपण तर चांगलं काम करतो तर हक्कानेच दाखवणार. आणि असे मला तर काय माहिती, जसे जसं आपलं फॉलोअर्स वाढतात तसे तसे हेटर्स पण वाढत चाललेत. आणि मजा येते, रोज रोज एक एक वेगवेगळे माइंडसेटची लोक भेटतात. आणि अशी माइंडसेटची लोक कसे ॲडजस्ट करतात या दुनियेमध्ये डोंट नो. कसे तुम्ही जगताय बाबा असा माइंड घेऊन, जगा तुम्ही पण ती स्वतःचा वाईट करा आणि काय करायचं ते करा, पण दुसऱ्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल असं करू नका, त्याच्याने काहीच भेटणार नाहीये. चला आता जाऊया, संध्याकाळी परत यायचंय, भूक लागली आहे खूप, जेवतो आता एकदम. मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि ऑर्डर्स पण. आता थोडा ब्रेक भेटला आम्हाला मगातपासून, मस्तपैकी ठाण्याविण्यावरनं कस्टमर आलेले. बनूचे रील्स बघता बघता एक कस्टमर तर आता लहान मुलगा होता आणि कपल होते, म्हणजे ते तर लिटरली कल्याणला राहतात, तर ते येत आहेत आमचे रील्स बघत होत्या. ते बोलतात सारख्या तुमच्याच येत होत्या, म्हणून मग त्यांनी वेस्टला कुठे कांजूर वेस्टला कामासाठी आलेले, ते लगेच इकडे आले. आणि आता बघू शकता 7:30 वाजलेत आणि आपण आज किती 3 किलो केला होता ना. 3 किलो आज कसा संपला भाई आम्हाला पण नाही माहीत. 7:30पर्यंत कधीच नाही संपत, थोडा डिले होतो आणि हळूहळू ऑर्डर्स आहेत, असं पण नाही जास्त आहे. बहुतेक सकाळी सगळेच पास्ताचे ऑर्डर होते म्हणून मला वाटतं संपले असेल. सो आता परत एकदा करतोय, पण लेट्स सी पुढचा दिवस कसा जातोय. आता ना वाजलेत ऑलमोस्ट 12 आणि मी प्रणालीला सोडलं आणि आता घराजवळ आलो. आणि मला आत्ता आठवलं की ब्लॉग एंड करायचाच राहिला आहे. ॲक्च्युली मी फ्रेश पण झालो आणि एक छोटं काम आहे, सो मी आता बाहेर चाललेलो दुसरी बाईक घेऊन. आणि मला तेव्हा सडनली लक्षात आलं, अरे मी प्रणालीला सोडलं आणि ब्लॉग एंडच नाही गेला. सो आत्ता करतो आहे. ॲक्च्युली खूप चांगला असा दिवस गेला. सॅटर्डे शांतपणे होता, आम्हाला टेन्शन होतं लास्ट सॅटर्डेसारखी गडबड नको, बट खूप स्मूथली गेला. बरेच जण आजसुद्धा बरेच लांबून आलेले. आणि आजपासून आपण आपली पॅकेजिंग जी टेकअवे पॅकेजिंग होती खास करून पास्तासाठी चेंज केली. आणि आपले जे स्पेशल बेस्ट सेलर मॅगी आहेत त्यांच्यासाठी प्लास्टिकचे डबे आपण ब्लॅक कलरचे घेतलेत. त्याचसोबत ब्राउनीचं पण मी ॲक्च्युली असं झालेलं की ब्राउनी लॉन्च करायच्या आधी फक्त हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी लॉन्च करायच्या आधी फक्त हॉट चॉकलेट लॉन्च करायचं ठरलेलं. बट सडनली मी डीप ब्राउनी करून टेस्ट केली तर मला खूप आवडली. सो मग आम्ही तेच डोक्यात माझ्या आलं, मी डीप केलेलं आणि मग म्हणून मी लगेच ॲड केलं ते मेन्यूमध्ये. आणि मग आमची त्याच्यासाठी काहीच तयारी नव्हती की दुसऱ्या दिवशी ते आम्हाला लॉन्च करायचं आणि त्याचं काहीतरी आपण पॅकेजिंग किंवा सर्विंग कशी करायची काहीच आयडिया नव्हती. सगळ्यात पहिलं तर आम्ही ॲक्च्युली त्या कपमध्येच ती डीप करून दिली, तर थोडं फ्लॉप झालं. नंतरला मग अर्जंटमध्ये मी थोडेसे एक बाउल मागवला, त्याच्यावरती चाललेलं, बट मला एकदम असं वाटत नव्हतं की अरे हे चालेल वगैरे असं. सो म्हणून मग मी एक असा आता एक नवीन, जसं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पेपर कप असा एक बॉक्स टाईपमध्ये मागवला आहे. आणि त्याच्यामुळे आज अल्टिमेट सेल. आता त्याच्यामुळेच असं नाही. आणि बरेच जणांना एकदम मस्तपैकी ती खायला पण मजा येत होती आणि सगळे एन्जॉय करत होते. आणि का प्रियंका करून आहेत, त्यांनी मला कमेंटसुद्धा केलेली की फक्त ब्राउनी अशी वेगवेगळी द्या. आणि मी केलं, त्यांनी आम्हाला कमेंटसुद्धा केली की आम्ही सांगितलं आणि तुम्ही चेंजेस पण केले. सो असा एक सीन होता. आणि दिस इज आवर सनी बाय. तर असं सीन होता आणि मस्तपैकी दिवस गेला आहे. आणि कालच्या सीन नंतर बऱ्याच जणांनी मला DMs केलेत की भावा अशा लोकांकडे लक्ष नको देऊ, हे नको देऊ. आणि सगळ्यांच्या मतांचं मी रिस्पेक्ट करतो, म्हणून मी अजून तो मॅटर खेचला नाही. मी त्याचा अकाउंट रिपोर्ट करून टाकलं. मी बोललो उगाच तो मॅटर वाढवून मतलब नाही. पहिला जेव्हा हे सोशल मीडियावर नव्हतं तेव्हा मॅटर असे वाढवायला अजून मजा यायची, पण तेव्हाचा टाईम वेगळा होता. कॉलेज स्टुडंट्स असायचो, त्या टायमाला सगळ्या वाटायचं नाही सगळ्या गोष्टी करताना. बट आज ॲज अ बिझनेस ओनर या सगळ्या गोष्टींना इग्नोर केलेलं चांगलं असं मला पण वाटतं आहे. पण मी इग्नोरच करत होतो एवढं टाईम, बट त्यांनी खूप ओव्हर केलं म्हणून आपल्याला सगळं सोशल मीडियावर आणावं लागलं. आणि आता आय डोंट नो त्यांनी व्हिडिओ टाकला आहे की नाही, मला माहिती पण नाही. कुठल्या दुसऱ्या अकाउंटवरनं टाकला आहे, कधी ना कधी जर टाकला असेल तर आपल्या फील्डला आपलं कोण ना कोण फॉलोअर्स पाठवेलच नक्की. आणि लेट्स सी आता उद्या संडे आहे, उद्याचा दिवस कसा जातो आहे काय जातो आहे आपण बघूया. तर आत्ता व्लॉग एंड करतो आहे. भले प्रणाली नाही, तिच्या साईडनी गुड नाईट मी बोलेल. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.